वॉर्ड क्रमांक 152 सिद्धार्थ कॉलनी चेंबूर काँग्रेस वंचित पक्षाचे उमेदवार शशिकांत बनसोडे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्या हस्ते करण्यात आले. इकडे पहा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी प्रथम अभिवादन करतो. आज आपण 2026च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या आघाडीचा उमेदवार म्हणून 152चा या ठिकाणी उमेदवारी दिली आणि या प्रचारासाठी मुख्य कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आपल्या सर्वांचे लाडके नेते खासदार चंद्रकांत हांडोरे साहेबांनी या ठिकाणी उपस्थित दाखवली. ते स्वतः या ठिकाणी प्रचारामध्ये पदयात्रेमध्ये सामील झाले. त्याबद्दल मी हांडोरे साहेबांचे मनापासून आभार मानतो. हांडोरे साहेबांनी मंत्री असताना आमदार असताना या सिद्धार्थ कॉलनीमध्ये अनेक कामं केली. गटार गल्ली पाण्याची पाईपलाईन पासून सगळ्या गोष्टीसाठी कामं केली. आता बराचसा गॅप पडला. बनसोडेच्या पाठीमागे उभे राहून त्यांना बहुमताने निवडून आणायचे आहे. तरी कृपया कोणी कुठे जाऊ नये. आपल्या निशाणीचा आपण आदर ठेवा. बाबा बाळासाहेबांनी सांगितलं त्या निशाणीचा आदर ठेवा. अपक्ष उमेदवाराला एक निशाणी गेलेली आहे, ती निशाणी मान्य नाहीये. तरी आपली जी मान्यता प्राप्त निशाणी आहे हाच निशाणी, या निशाणीवर शिक्का मारून बनसोडेला बहुमताने निवडून द्या ही सगळ्यांना नम्र विनंती. भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करून आज आपल्या 152 वॉर्डचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांचे संयुक्त उमेदवार शशिकांतजी बनसोडे आपल्या या वॉर्डमधनं निवडणूक लढवत आहेत. शशिकांत बनसोडे यांचा परिचय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गेली 40 वर्ष त्यांच्या चळवळीपासून RPI बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्ष, माननीय आठवले साहेबांच्या नेतृत्वाखालचा पक्ष आणि आता ते भीमशक्तीचे मुंबईचे अध्यक्ष पॅन्थरची आंदोलनं झाली. सिद्धार्थ कॉलनीमधले आपले शहीद झाले. त्याही आंदोलनामध्ये जिराडीनं त्यांनी भाग घेतला होता. अनेक आंदोलनामध्ये एक चळवळीचा कार्यकर्ता नेता म्हणून त्यांचं योगदान मोठं आहे. मुंबई काँग्रेसचे ते जनरल सेक्रेटरी पण आहे. परंतु या ठिकाणी गेल्या अनेक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं बाळासाहेब आंबेडकरांना लोकसभेच्या निवडणुकीपासून ते कालच्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत फार मोठं मन दाखवून लोकसभेच्या अनेक जागा देण्याचं मान्य केलं होतं. त्यांना 6 जागा लोकसभेच्या देण्याचं काँग्रेसनं कबूल केलं. त्याच्यातले कमीत कमी बाळासाहेबांना धरून 4 खासदार पार्लमेंटमध्ये बसले असते आणि बाळासाहेबांचा पक्ष नुसता रजिस्टर नाही, रिकॉग्नाइज झाला.
परंतु दुर्दैवानं ती युती होऊ शकली नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा असाच प्रकार घडला. 96 जागा काँग्रेस, 96 जागा वंचित बहुजन आघाडी आणि बदुळे काय सांगायला काँग्रेस आघाडी अनेक पक्षांपासून आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे. गेल्या 40 वर्षापासून अनुभव आहे. इथल्या परिस्थितीशी तुम्ही अनुभव आहेत. आता परिस्थिती बघितली की खासदारांनी देखील अशा या पाण्यातून परत यावं लागले अशी परिस्थिती होती. काय सांगाल आपल्याला इथे लागले काय कामं आहेत त्या कामापासून देखील आपण काय सांगाल? सविनय जय भीम. वार्ड क्रमांक 152 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारिप बहुजन वंचित बहुजन आघाडी या आघाडीचा मी उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. आज ही पहिलीच माझी पदयात्रा प्रचार यात्रा सुरू झाली. आज सिद्धार्थ कॉलनीमध्ये आपण पाहिलेलं आहे. पाण्यामधून गुडघ्याभर पाण्यामधून चालायची परिस्थिती आज सिद्धार्थ कॉलनीमधल्या अनेक जनतेला या ठिकाणी सहन करावी लागते. याला कारणीभूत या ठिकाणचे असलेले नगरसेवकाचं काम आहे. खरं तर या समस्या दूर करण्याचं ते नगरसेवक याकडे दुर्लक्ष करतात. जर या निवडणुकीमध्ये मला या सर्व जनतेने निवडून दिलं तर सर्वात पहिला प्रश्न मी जर सोडवेन त्या सिद्धार्थ कॉलनी तो पाण्याचा प्रश्न सोडवेन. आणि पाणी हे साठतं का ते निचरा का होत नाही याचा शोध घेऊन मी ते काम पूर्ण करण्याने सुंदर असं या सिद्धार्थ कॉलनीला आणि चांगल्या पद्धतीनं राहण्यासाठी योग्य असं ठिकाण तयार करण्याचं काम मी या ठिकाणी करेन असं मी आश्वासित करतो. मी वंचित बहुजन आघाडी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे. आपण सर्वांनी माझ्यावरती येत्या 15 जानेवारी 2026च्या निवडणुकीमध्ये आशीर्वाद द्यावा. माझं बटन 4 माझं हाताचं चिन्ह 4 नंबरला आहे. आपण हाताच्या चिन्हाचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा. आणि मी एक झोपडपट्टी मध्येच राहणारा कार्यकर्ता, मी बंगल्यामध्ये राहणारा कार्यकर्ता नाही. मला झोपडपट्टीच्या समस्या काय आहेत आणि कशा सोडवायला पाहिजेत हे अनुभव माननीय हंडोरे साहेबांच्या माध्यमातून मी अनेक वर्ष घेतलेला आहे. त्या अनुभवाचा फायदा मी या ठिकाणी निश्चितपणे करेन अशी मी आपल्याला आश्वासित करतो. आणि मला तुम्ही भरघोस मताने निवडून द्याल ही अपेक्षा करतो. सविनय जय भीम.